हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे येऊयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत दीपज्योती या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर इथे दुकानामध्ये ज्योती जी आहे ती हाच विचार करत असते की काय करू, हे सगळं जे काही घडलंय ते दीपला सांगू की नको. म्हणजे मी जर दीपला हे सगळं सांगितलं तर तो माझ्यावर ओरडेल का. तर आता इथे ज्योती बोलते की पण काय करणार, मी असा विचार करूनही मला चालणार नाही. फक्त आता काहीही करून मला दीपला सांगावं लागेल, नाहीतर माझी हेल्प कोणीही करणार नाही. आणि मला खूप गिल्टी वाटते की गणपत काकांची माझ्यामुळे नोकरी गेली, हे मला आवडत नाही आहे. तर त्यावेळी इकडे ज्योती जी आहे ती आता दीपला फोन ट्राय करत असते आणि इकडे हा दीपला ही ज्योतिषी खूप महत्त्वाचं बोलायचं असतं. खरं तर त्याचमुळे दीपही तिला फोन ट्राय करत असतो आणि त्यावेळी आता इकडे तिचाही फोन बिझी येतो आणि याचाही फोन बिझी येत असतो. म्हणूनच आता ज्योती इकडे म्हणते की कधीही मला वेळेवर फोन करायचा असेल, कधीही काही काम असेल तर तेव्हाच याचा फोन बिझी असतो. कुणाशी बोलत असेल हा, कुणी एखादी गर्लफ्रेंड असेल का, असा विचार इथे ज्योती जी आहे ती करू लागते. तेवढ्यातच आता इकडे दीपचीही तीच परिस्थिती आहे. दीपही हेच बोलतो की अरे, आत्ता मला हिच्याशी बोलायचं आहे आणि एवढं महत्त्वाचं बोलायचं आहे तरीही हिचा फोन बिझी येतोय. कोणाशी बोलत असेल ही, असं दोघेही एकमेकांविषयी बोलत असतात. तर त्याचनंतर आता इकडे दीप जो आहे तो थोडा वेळ शांत बसतो आणि त्यानंतर ज्योती फोन ट्राय करते. पुन्हा एकदा ट्राय केल्यानंतर इकडे दीप फोन उचलतो. त्यावेळी आता इकडे ज्योती जी आहे ती दीपला बोलते की काय आहे दीप, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तू कोणाशी बोलत होतास, मला सांग, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का. तर त्यावेळी आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की हे बघ ए बाई, माझ्या आयुष्यात कोणी गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे, जी आहे ती फक्त तूच आहे. असं म्हटल्यानंतर ज्योती जी आहे ती आता थोडी शांत बसते आणि इकडे खरं तर तिला हसायला येतं. आणि त्यानंतर आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की बोल, काय म्हणत होतीस. त्यावेळी आता ज्योती जी आहे ती बोलते की दीप, एक प्रॉब्लेम झाला आहे. खरं तर मला कळत नाही तुला सांगू की नको सांगू, पण राहवतही नाही आहे. त्यावेळी आता दीप जो आहे तो बोलतो की अगं बोलशील का, मला काय झालं आहे ते नक्की सांगशील का. तर त्यावेळी आता इथे ज्योती घाबरत घाबरत दीपला सांगू लागते की दीप, आज दुकानामध्ये 2 कस्टमर्स आले होते आणि त्यांच्या साड्यांचं बिल जे आहे ते थोडं कमी होतं आणि माझ्याकडून ना जरा चूक झाली. माझ्याकडून एक झिरो त्याच्यावरती वाढला गेला आणि खरं तर त्या कालच्या प्रकरणाचा मी विचार करत होते, त्या सगळ्यामध्ये मला कळलंच नाही आणि माझ्याकडून ही एवढी मोठी चूक झाली. कस्टमर रागावले. कस्टमर म्हणाले की तुम्ही आमच्याकडून जास्त पैसे काढता आहात का. तर आता इकडे तेवढ्या तिथे गणपत काका येतात आणि गणपत काका सगळं काही स्वतःवर घेतात. बोलतात की हे पहा, माझ्याकडनं चूक झाली, हे बिल खरं तर मी केले, खरं तर एवढे पैसे नाही आहेत. असं म्हणत आता गणपत काकांनी कसं बसं त्या कस्टमरला समजावलं. पण हे सगळं जे काही घडलं होतं ना, ते सगळं स्वराज जिजूने पाहिलं होतं. स्वराज जिजू तिथे आले आणि त्यानंतर इथे गणपत काकांना खूप काही बोलले. गणपत काकांना ते बोलले की एवढ्या दिवसांपासून तुम्ही ते काम करतायत, तरीही तुमच्याकडनं कधी अशी चूक झाली नाही. तर तेवढ्यातच आता ज्योती जी आहे ती बोलते की हे पहा जिजू, ही चूक खरं तर माझ्याकडनं झाली आहे. तर आता स्वराज जिजू बोलले की खरं तर ही चूक तुझ्याकडनं झाली आहे आणि यांनी तुझी चूक पाठीशी घातली. म्हणूनच खरं तर हे खोटं बोलले, म्हणूनच आता मला अशा खोटारडी माणसं या दुकानामध्ये नको आहेत. तर असं म्हणत आता इकडे स्वराज जिजूने त्यांना कामावरून काढून टाकलं. तर आता इथे दीप जो आहे तो बोलते की अरे यार, एवढ्याशा कारणामुळे दादाने त्यांना कामावरून काढून टाकलं. तर आता खरं तर त्याला कळत नसतं की दादा एवढा कसा चिडला होता. त्यावेळी आता ती ज्योती जी आहे ती बोलते की दीप, मला कळत नाही आहे, म्हणजे खरं तर गणपत काकांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि मला सांग ना दीप, ते अशा या वयात कुठे जातील नोकरी पाहण्यासाठी, काय काम करतील, मला ना खूप टेन्शन येते त्यांचं. तर त्यावेळी दीप जो आहे तो बोलतो की हे बघ, मला ना काहीतरी करायला हवं, त्यामुळे तू काळजी करू नको, मी बघतो काय करायचं आणि काय नाही ते. इकडे आता ज्योती जी आहे ती बोलते की खरं तर तुलाही मला काहीतरी सांगायचं होतं. तर त्यावेळी दीप जो आहे तो बोलतो की अरे हां, मला हे तुझ्याशी बोलायचं होतं आणि त्याचमुळे मी तुला फोन ट्राय करत होतो. तर ज्योती बोलते की काय झालं बोल. तर त्यावेळी दीप जो आहे तो बोलतो की ते काय आहे ना, मी तुझ्या घरी राहतो, पण ना मला खूप असं वेगळं वाटतं गं. असं आता इथे ज्योती बोलते की हे बघ दीप, काहीही वेगळं वाटून घेऊ नको, गप्प तिथे राहा आणि कसलीही काळजी करू नको. तर त्यावेळी आता इथे ज्योती बोलते की जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत तू तिथे राहा, बाकी काही नाही. दीप जो आहे तो बोलतो की पण ज्योती,
इथे आता एक ज्योती जी आहे ती बोलते की पण वगैरे काही नाही, समजलं तुला, तिथे राहायचं म्हणजे राहायचं. तर त्याचनंतर आता इकडे ज्योती म्हणते, दीप आज जे काही घडलंय ते तुला सांगून ना आज माझं मन मोकळं झालंय. तर मला खूप दडपण आलं होतं आणि मला टेन्शनही आलं होतं की काय होईल कसं होईल, पण आता तुला सांगितल्यानंतर जरा हलकं वाटतंय. तर आता दीप जो आहे तो बोलतो की हो, नको काळजी करूस, मी बघतो काय करायचं आहे आणि काय नाही ते. तर त्याचनंतर आता इकडे दीप तोच विचार करत असतो की काय केलं पाहिजे, म्हणजे स्वराज दादाने असा तडकाफडकी निर्णय का घेतला असेल, काय झालं असेल एवढं त्याला. तर त्यावेळी आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की मी बोलतो त्याच्याशी आणि गणपत काकांनाही मी पुन्हा जॉईन व्हायला सांगेल. तर त्यानंतर आता इकडे ज्योती जी आहे ती बोलते की ठीक आहे. आणि ज्योती बोलते की चल मला काम आहे, असं म्हणत आता ज्योतीने फोन ठेवला आहे आणि दीपनेही. तर त्याचनंतर आता इकडे गायकवाड घराण्यामध्ये आता पुरुषोत्तम जे आहे ते बाहेरून आलेले असतात आणि तेवढ्यात त्यांनी त्या प्रीतीच्या आईसाठी फोन आणलेला असतो. जसं की सकाळी सुलोचनाकडून तिचा फोन पडला होता आणि त्यावेळी पुरुषोत्तम दादा जे आहे ते म्हटले होते की मी तुमच्यासाठी नवीन फोन घेऊन देईल. तर त्यावेळी आता इकडे पुरुषोत्तम दादा नवीन फोन घेऊन आलेले असतात आणि इथे प्रीतीला सांगतात की प्रीती त्यांना आवाज दे, असं म्हणत आता प्रीती जी आहे ती आई आई म्हणत तिला आवाज देते. इकडे आता ती आई जी आहे ती आलेली असते. आल्यानंतर पुरुषोत्तम दादा जे आहे ते तिच्या हातात बॉक्स देतात. तो बॉक्स आता इथे ती खोलून पाहते आणि बोलते की खरंच ह्याच्यात काय आहे. खरं तर पुरुषोत्तमराव जे आहे ते काही सांगत नाहीत, पण तिने जेव्हा खोलून पाहिलं ना त्यावेळी तिला खूप आश्चर्य वाटलं. ती बोलते की काय, तुम्ही खरंच माझ्यासाठी नवीन फोन घेऊन आलात. तर आता पुरुषोत्तम जे आहे ते बोलतात की हो, तुमचा फोन पडला होता ना आणि फुटला होता, तुम्हाला नवीन फोन हवा होता ना, तर घ्या तुमचा नवीन फोन, असं म्हणत आता इकडे तिची प्रीतीची आई आहे ना ती जाम खुश होते. ती बोलते की खरंच दादा तुम्ही माझं ऐकलं, मला ना आज किती आनंद होतोय, तुम्हाला मी सांगू शकत नाही, असं आता इथे ती म्हणत असते. त्यानंतर आता इकडे पुरुषोत्तम जे आहे तेही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतात आणि तेही एवढा मोठा फोन. ती बोलते की एवढा मोठा फोन आणायची काय गरज होती दादा, खरं तर मी जे काही बोलले होते ना ते रागाच्या भरात बोलले होते, तुम्ही तर जास्तच सिरियस घेतलं. तर त्यावेळी आता पुरुषोत्तम राव जे आहे ते बोलतात की घ्या घ्या तुम्ही बघा फोन, तोपर्यंत मी आलोच, असं म्हणत आता इकडे तिची प्रीतीची आई आहे ना ती फोन पाहत असते खालून वरून आणि तिला तो खूप आवडलेला असतो. इकडे सुलोचनानेही पाहिलं आहे की दादाने खरंच तिला फोन घेऊन दिलेला आहे. सुलोचना म्हणते की दादाला काय गरज होती खरंच तिला फोन घेऊन द्यायची, पण जाऊ देत, आता दिला आहे ना तर काहीही करता येणार नाही. तर इकडे आता ती जी प्रीतीची आई आहे ती तो फोन ओपन करत असते, पण तिला कळतच नसतं की तो फोन ओपन कसा करायचा. त्यावेळी आता स्वराज सांगू लागतो की ते काय आहे ना त्याला साईडला बटन असतं, ते बटन दाबलं की फोन ओपन होतं. त्यावेळी आता ती पाहते आणि आता तिला एवढा छान भेटल्यानंतर फोन ती जाम खुश होते आणि ती बोलते की आता मला पाहायला हवं की मला हा फोन यूज करता येतो की नाही, असं म्हणत तिने आता पाहायला सुरुवातही केलेली आहे. इकडे आता स्वराज आणि बाकीचे सगळेजण तिच्याकडे पाहून हसत असतात. सुलोचना जी आहे ती बोलते की खरं तर आता सगळे बिझी आहेत आणि सगळे आपापल्या रूममध्ये जातील, म्हणून मी आता चान्स आहे, मी दीपकडे जाऊन येते आणि दीपला भेटून येते, कसा आहे तेही पाहून येते आणि थोडंसं त्याच्यासाठी खायलाही घेऊन जाते, असं म्हणत आता सुलोचनाने ठरवलं आहे की ती दीपला आज भेटायला जाणार आहे. त्यानंतर इकडे ही जी काही प्रीतीची आई आहे ना ती तिथल्या तिथे प्रीतीला कॉल करत असते आणि तेही व्हिडिओ कॉल. तर आता प्रीती जी आहे ती बोलते की आई अहो तुम्ही काय करतायत, इथल्या इथे मला फोन का करत आहात. तर त्यावेळी आता आई बोलते की प्रीती अगं उचल ना, मला पाहायचं आहे की या फोनचा कॅमेरा कसा आहे, क्लिअरिटी पाहायची आहे मला. तर आता प्रीती जी आहे ती फोन उचलते आणि इकडे इकडे ही जी आई आहे ना ती बोलते की प्रीती बघ बरं एकदा मी दिसते का तुला व्यवस्थित, असं म्हणत आता त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात तिथे पुरुषोत्तमराव येतात आणि बोलतात की काय मग बघितला नवा फोन. तर आता ती बोलते की हो हो, खरं तर मी हा फोन पाहून ना खूप खुश झाले, पण जसा हा फोन माझ्या हातात पडला ना तसं मला माझ्या मुलाची आठवण आली. खरं तर आधी जर माझ्याकडे असा फोन असता तर मी रोज माझ्या मुलाला फोन केला असता आणि माझा मुलगा जर असता ना आताही मी माझ्या मुलाला रोज फोन केला असता, तेही व्हिडिओ कॉल. पण काय करणार, असं आता इथे म्हणत ती इमोशनल झालेली आहे. तेवढ्यातच तिला तिच्या मुलाची आठवण आली आहे हे पुरुषोत्तमरावांना कळतं. पुरुषोत्तमराव जे आहे ते बोलतात की हे पाहताई तुम्ही असं सारखं सारखं मुलाची आठवण काढत रडत जाऊ नका,
आता जे झालं आहे ते झालं आहे, पण मला माहीत आहे यात आमची खूप मोठी चूक आहे. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी खरंच माफ करा आम्हाला. असं म्हणत आता पुरुषोत्तमराव जे आहेत ते त्यांना खूप वाईट वाटत असतं आणि ते गिल्टी फील करत असतात. त्यावेळी ते बोलतात की सावरा स्वतःला, असं सारखं सारखं रडत जाऊ नका. आणि तुम्हाला हे घर काही परकं नाही आहे, त्यामुळे तुम्ही या घरातलेच एक आहात. जे काही लागेल ते हक्काने मागा. असं म्हणत आता इकडे ती जी आहे ती बोलते की हो दादा, खरंच माझ्यासाठी हे घर स्वतःचंच आहे. असं म्हणत आता इकडे दादा बोलतात की चला मग आता जेवून घ्या. असं म्हणत आता इकडे दादा म्हणजेच पुरुषोत्तमराव आणि बाकी सगळे जेवणासाठी जातात. इकडे आता हा दीप जो आहे तो बसलेला असतो. तेवढ्यात ज्योतीच्या आईने त्याच्यासाठी नाश्ता आणलेला आहे आणि ती पोहे देऊन दीपला म्हणते की तुम्ही खा, तोपर्यंत नाश्ता करा, मी जेवणाची तयारी करते. दीप जो आहे तो बोलतो की अरे काकू एकट्याच काम करत आहेत आणि सकाळपासून त्याच करतायत म्हटल्यानंतर आता मला त्यांना हेल्प करावी लागेल, असं आता दीप म्हणतो. नाश्ता करता करताच तो उठतो. तशीच प्लेट घेऊन तो किचनमध्ये जातो. किचनमध्ये गेल्यानंतर तो बोलतो की काकू, खरं तर ना मला ना आज काहीतरी करण्याची इच्छा झाली आहे, मी तुम्हाला हेल्प करू? तर तसंही तिथे बसून मला खूप बोर होतं आहे. तर आता त्या बोलतात की नाही दीप, तुम्ही पाहुणे आहात, प्लीज असं करू नका, आणि तसंही तुम्हाला लागलं आहे, तुम्ही आराम करा. त्यावेळी आता दीप जो आहे तो त्यांचा ऐकतच नाही. तर दीप त्यांना विचारू लागतो की तसं आज काय बनवायचं आहे जेवणामध्ये? तर काकू सांगतात की आज ना मी मसाले भात बनवत आहे. त्यावेळी दीप जो आहे तो बोलतो की काकू, म्हणजे माझा फेवरेट आहे, तर मला मसाले भात खूप छान जमतो, एकदा तुम्हीही माझ्या हातचा ट्राय करा. चला आता आजच्या दिवस तुम्हाला आराम, आता हे सगळं मी करणार. असं म्हणत आता दीप जो आहे तो काकूंची मदत करण्यासाठी किचनमध्ये कांदा वगैरे चिरत बसलेला आहे. तर त्याचनंतर इकडे सुलोचना जी आहे ती आता आलेली असते. ज्यावेळी ती या घरामध्ये पाऊल ठेवते त्यावेळी तिला स्वराजचा चेहरा आठवतो. स्वराज इथे झाडू मारत होता, पण तरी देखील आता ती घरामध्ये आलेली आहे. जेव्हा ती घरामध्ये येते त्यावेळी ती पाहते की दीप जो आहे तो किचनमध्ये काहीतरी करत आहे. त्यावेळी ती दीपला आवाज देते. दीपला जसा सुलोचनाचा आवाज येतो तसाच दीप जो आहे तो बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर सुलोचना लगेचच त्या पिशव्या खाली ठेवते आणि इकडे दीपला पाहू लागते. कसा आहेस तू? आणि मला का नाही कळवलं? मी किती फोन केले, मी किती वाट पाहिली तुझी, रात्रभर मी तुझी वाट पाहत होते, पण तुला माझी काळजी नाही वाटली का? दीप जो आहे तो बोलतो की हे बघ सुलू, एवढी काळजी का करायची माझी? नको काळजी करूस एवढी, मी ठीक आहे ना, हे बघ मला काही झालेलं नाही आहे, असं आता इथे दीप त्या सुलूला म्हणत असतो. त्यावेळी आता इथे सुलोचना जी आहे ती ज्योतीच्या आईंकडे पाहते आणि त्यावेळी आता ती ज्योतीच्या आईकडे पाहून म्हणते की खरं तर तुमचे आभार कसे मानू ना मला कळतच नाही आहे. तुम्ही माझ्या मुलाची काळजी घेतली, माझ्या मुलाला काय हवं आहे नको ते सगळं पाहतायत, त्यासाठी खरंच धन्यवाद हां. आता इकडे ही जी काही ज्योतीची आई बोलते की हे पा एवढं काय आहे त्यात, हे पा एवढं काही नाही केलं आम्ही. तर त्याचनंतर आता इकडे ज्योतीची आई जी आहे ती दीपसोबत आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागते. तेवढ्यात दीप बोलतो की सुलू, अगं तू काय आणलंयस हे? तेव्हा आता सुलोचना त्याला सांगू लागते की दीप, खरं तर ना मी तुझ्यासाठी खायला आणलं आहे आणि हे बघ तू हे खा, आणि तुझ्यासाठी काही कपडेही आणले आहेत. त्यावेळी आता इथे दीप जो आहे तो बोलतो की अगं त्याची काय गरज होती? तर त्यावेळी आता सुलू जी आहे ती बोलते की हे बघ दीप, तुझी काळजी वाटते रे. तर दीपला लहानपणीचे क्षण आठवतात, जेव्हा दीप शाळेमध्ये जायचा. त्यावेळी दुपारच्या सुट्टीमध्ये सुलू जी आहे ती दीपला सकाळी जेवणासाठी डब्बा देत नव्हती, तर दुपारच्या सुट्टीमध्ये ती गरम गरम करून दीपला डब्बा घेऊन जात होती खाण्यासाठी. तर आता इकडे दीपला ते आठवतं आणि दीप बोलतो की खरंच सुलू तू ग्रेट आहेस आणि आजही माझ्यासाठी घेऊन आलीस. तर त्यानंतर आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की थांब, आता तू इथेच बसून राहा, आता मी माझ्या हातचा स्पेशल मसाले भात बनवणार आहे. त्यावेळी आता इकडे ही जी काही सुलू आहे ना ती बोलते की अरे दीप, तुला लागले, तू आराम कर, तू का बनवतोस ते सगळं? तर तेवढ्यातच इकडे ज्योतीची आई जी आहे ती बोलते की हो ना, मी त्यांना नाही म्हटले पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत. तर आता त्यावेळी इथे दीप जो आहे तो बोलतो की हे बघ सुलू, तसंही मला त्या करू देत नव्हत्या, पण तुला माहिती आहे ना मला मसाले भात करायला किती आवडतं ते, आणि हे बघ तसंही मी तुला शिकवणार नाही आहे हा माझी स्टाईल, त्यामुळे तू जाऊन तिथे बस आणि मी बनवत आहे आणि तू खाल्ल्याशिवाय जायचं नाही आहेस. तर आता सुलू बोलते की नाही नाही दीप, मला निघावं लागेल. तर तेवढ्यातच आता इथे ज्योतीची आई देखील त्यांना फोर्स करते की थांबा ना ताई, तुम्हीही आमच्यासोबत 2 घास खाऊन जा. तर आता तीही थांबायला तयार होते.
इकडे दीप जो आहे तो स्वतःच्या हाताने आता मसाले भात बनवत आहे आणि स्वराज सारख्या त्याच्या रूममध्ये चक्रा मारत असतो. त्याला खूप राग येत असतो खरं तर ज्योतीचा. तर आता इकडे ही जी प्रीती आहे ती पाहते की स्वराजला कसलं तरी त्रास होत आहे. पण आता मला सांगेल काय, असं म्हणत आता इकडे प्रीती जी आहे ती स्वराजला विचारू लागते की स्वराज, काय झाले, तुम्ही आजही टेन्शनमध्ये दिसत आहात. तर त्यावेळी आता स्वराज जो आहे दुकानामध्ये घडलेलं ते सगळं काही तिला सांगतो आणि बोलतो की पहा ना प्रीती, एका व्यक्तीसाठी गणपत काका एवढ्या दिवसांचे ते तिच्यासाठी खोटं बोलतायत. म्हणजे बघा, माझ्यापेक्षा जास्त ती त्यांना महत्त्वाची वाटते. तर त्यावेळी आता इकडे प्रीती जी आहे ती आणखीनच त्याचे कान भरवते. बोलते की हो ना, अशा व्यक्ती अशाच असतात, आपोआप एकाचं मन जिंकतात आणि त्यानंतर इकडे समोरच्याला असं दाखवतात की हाच खूप हुशार आहे आणि समोरचे काय वेडेच आहेत. तर आता इकडे स्वराज जो आहे तो बोलतो की हो, अगदी बरोबर म्हणणं आहे तुमचं. त्यानंतर आता इकडे प्रीती जी आहे ती मुद्दामून स्वराजच्या आणखी कान भरवत असते. प्रीती पुन्हा एकदा म्हणते की हा स्वराज पण ना काहीही ऐकून घेतो आणि त्याला साधं एवढंही कळत नाही की मी त्याला स्वतः माझ्या इशाऱ्यावर नाचवत आहे. एवढा मूर्ख आहे हा स्वराज, असं सगळं आता इथे प्रीती म्हणत असते. प्रीती म्हणते की एवढंच नाही, मला आणखीन खूप काही या माणसाकडून करून घ्यायचं आहे. आणि आता इकडे प्रीती जी आहे ती स्वराजचे आणखी कानं भरवत असते आणि इकडे स्वराजला देखील त्या सगळ्याचा खूप राग येत असतो. स्वराजलाही वाटत नसतं की नाही, त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, समोरच्याला कमी पण त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. म्हणूनच स्वराजचा इथे संताप होत असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.